सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे जे सर्वस्व हा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे जे सर्वस्व हा Come on.
हरे गोपाल कुमार राम कृष्ण हरी जय जय 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 राम हरि जय जय राम हरी जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम हरी हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम नृप पाहता लोचनी नृप पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो सुख झाले हो तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची धोडी सुकृताची धोडी म्हणून विठ्ठल वाडी म्हणून विठ्ठल
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी जय जय राम हरी जय जय राम इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे आय अलौकिका देह देव इच्छिता देव इच्छिता दीपाहे देव इच्छिता दीपाहे इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे आय अलौकिका देह देव इच्छिता दीपाहे देव इच्छिता दीपाहे देव इच्छिता दीपाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे 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 तुका मने पावतणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी तुका मन पावनी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो 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 दास विठोबाचे झालो दास विठोबा धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो
या लोकीचा देह या लोकीचा देह या लोकीचा देह देवही चितात पाहे पाहे या लोकीचा देह देव ताती पाय देवची ताती पाय धन्यानी जन्मालो धन्यानी जन्मालो आम्ही जन्मालो धन्य जन्मालो
सगा सज 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 इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो
दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल विठ्ठल लोकीचा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा प्रथम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभाजन मारुती नंदन हे दुःखभाजन मारुती नंदन Maruti
सचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानी मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालेसितं तं समाधिस्थं हृदि नमामि गङ्गागिरियो गिराजम् महाराष्ट्रे देशे परमशुचिगोदावरीतटे सरालाद्वीपेयो निवासति तु नारायणगिरिः हरे श्रद्धामार्गे गमयति सदा भावुकजनान् मयान्यन्यम्यन्ते चरणकमले तस्य हि गुरुः कायमाझी वाणी मानेल कायमाझी मानेल संता कायमाझी वाणी मानेल संता जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार होऊन आता इह लोकीचा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे संत श्रेष्ठ ईश्वरनिष्ठ आणि वारकरी ज्येष्ठ जगद्गुरू तुकोबराय यांचा चार चरणांचा असून या देहाची इति कर्तव्यता सांगणार आहे विठ्ठला जगद्गुरू तुकोबराय सांगतात या नरदेहात आपण आलेलो आहोत सुंदरपैकी नरदेह इहलोकीचा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे इहलोकीचा देह ज्या देहाची स्वर्गादी देवांनी इच्छा करावी देव इच्छिता ती पाहे पण इच्छा करूनही त्यांना तो मिळत नाही तो आम्हाला मिळाला म्हणजे आम्ही धन्य जन्मा आलो आपण सर्व मंडळी धन्य आहोत धन्य आम्ही जन्मा आलो पण कधी जेव्हा दास होऊ विठोबाचे दास विठोबाचे झालो विठोबाचे दास झाल्यानंतर खरी आमची जन्माला आल्याची सार्थकता आहे मग आम्ही आलोय आता आयुष्याचं साधन वापरून आम्ही सच्चिदानंद पदवी आम्ही धारण करू त्या पदवीवर आम्ही आरूढ होऊ ही परमार्थातली एक उच्च अवस्था आहे त्या अवस्थेवर आरूढ होण्याकरता आम्ही काय करू आयुष्य हे साधन वापरू आणि रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं भजन करू आणि त्या पदवीवर त्या स्थितीवर आरूढ होऊ आणि असं झाल्यानंतर त्या रस्त्यानं प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जात असताना दरम्यानच्या काळात आम्ही काय करू तुका म्हणे पावटणी स्वर्गावर पाय देऊन पायरी करून आम्ही पुढचा प्रवास करू म्हणून धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठला 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 तत्पूर्वी या ठिकाणी आपण सर्व इष्ट मित्र सज्जन सखी सोयरी धैर्य सर्व मंडळी ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत तो कार्यक्रम आमचे परमस्नेही कैलासवासी सावळेराम गोविंदराव पाटील गुंजाळ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कैलासवासी गंगा भागीरथी अनुसया सावळेराम पाटील गुंजाळ हे दोघंही आपल्यातून गेलेले आहेत आज त्यांना प्रथम 1 वर्ष होत आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा संपूर्ण परिवार मग मुलं असतील जावई असतील नातू असतील मग गुंजाळ पाटील परिवार असेल जोंधळे पाटील परिवार असेल गुळवे पाटील परिवार असेल आणि शिंदे पाटील परिवार असेल हा संपूर्ण परिवार आणि या परिवारातील श्री सवाजी ठकाजी पाटील जोंधळे जावई आहेत श्री सहादू नामदेव पाटील शिंदे जावई आहेत श्री सोमनाथ नामदेव पाटील शिंदे जावई आहेत आणि श्री प्रभाकर गणपत पाटील गुळवे जावई आहेत 4 जावई आहेत 4 मुली आहेत सौभाग्यवती मीराबाई सवाजी जोंधळे सौभाग्यवती मीराबाई साधू शिंदे सौभाग्यवती लताबाई सोमनाथ शिंदे
आणि सौभाग्यवती सुनंदा प्रभाकर गुळवे आणि संपूर्ण परिवार त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता या ठिकाणी धर्मशास्त्राच्या नियमानुसार विधी पार पाडित आहेत. विठ्ठला विठ्ठला आणि त्या निमित्तानं आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. उपस्थित आमचे पारमार्थिक स्नेही श्री हरिभक्तीपरायण सुनील महाराज पवारते आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप अर्थात त्यांची संपूर्ण संस्थाच आज इथं उपस्थित आहे. विठ्ठला विठ्ठला सुंदरपैकी या सर्वच मुलांचे ते मार्गदर्शक आहे. आता त्यांच्या कलागुणावरून आपल्या लक्षात आलं असेल. बरं, ही काय गोष्ट सोपी नाही महाराज. हे घडवणं, मुलं घडवणं सोपी गोष्ट नाही. व्यवसाय वेगळा, व्यापार वेगळा आणि मुलं तयार करणं वेगळं. विठ्ठला 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 अनेक संस्था आहेत, होत्या 50-60 वर्षापासून काही संस्था आपल्या तालुक्यात सुरू आहेत. नामनिर्देश मला करायचा नाही, पण चमकलेला एखादा विद्यार्थी दाखवा बरं. मला माहिती आहे नाव नाही. कमीत कमी कालावधीत सुंदर संता त्यांची झालेली आहे, आजही चालू आहे. मृदंग ज्यांचा गोड असा तुम्ही मृदंग ऐकत आहात ते त्यांचेच पानडे आहेत. त्यांचे सुपुत्र माऊली गोकुळ महाराज गोड असा मृदंग वाजवतात. छान आहे. वय काही फार नाही आहे, 17-18च्या आतच आहे. 20 मग अजून 80 वर्ष बाकी आहे. सुंदर गोड हात आहे. अजूनही बरेचसे मृदंगवादक आहेत, गायकही आहेत सुंदर. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल 45-50 वर्षाचा कालावधी झाल्यानंतरही विद्यार्थी चमकत नाही कुठल्याच कलेत. त्याचं कारण काय? शिक्षण का व्यवसाय? नावं मला सांगायचे नाहीत. मग ही जी तयारी आहे ही काही रात्रीचा दिवस करावा लागतो. हाडाचे काढा आहेत ना. आणि हे सगळं करीत असताना त्यांचा संपूर्ण परिवार, सगळ्यांचा विषय एक आहे. नाही तर मग मोठा गेला आहे ढोरं वळाला, लहान कुठं आहे ग, अशी परिस्थिती नाही. सगळ्यांचा विषय, सगळ्यांचा जो एक विषय आहे तिथं हे सगळं व्यवस्थित चालतं. एकाचा विषय अनेक विषय असतील तर मग ते, म्हणून हा संपूर्ण परिवार आहे. पवार परिवार असेल त्याचे सर्व, संस्थेचं नाव काय? ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्था, सर्व विद्यार्थी मंडळ. अजून विद्यार्थी आहे का? एवढेच अजून आहेत. आता शाळाही सुरू झालेल्या आहेत आणि उपस्थित आहात. आपल्यालाही कोटी कोटी धन्यवाद देऊन, सिस्टीमवाले सुंदर सिस्टीम आहे आपली, आपल्यालाही धन्यवाद. मंडपही छान. आपला जे मंडप छान आहे, पण मंडप भरला नाही ना, शोभा गेली ना त्याची, आहे की नाही? हा जय विठ्ठल झालेलं ऐकल्यावर ना. आणि उपस्थित सर्व भजनी मंडळी, रहीमपूर असेल, रहीमपूर गावातील सर्व जुना गाव, माळ, सर्वच भजनी मंडळी, सर्वांनाही धन्यवाद देऊन आपण आपल्या अभंगाकडे जाऊ. विठ्ठल विठ्ठल देवल स्मृतीमध्ये आचार्य सांगतात, ऋणशेषम अग्निशेषम शत्रुशेषम तथैव च पुन्हा पुन्हा प्रवर्धन्ते तस्मात् शेषं न धारयत. ऋण कधीच शिल्लक ठेवू नये. ऋणशेषम, अग्निशेषम, शत्रुशेषम हे कधीच शिल्लक ठेवू नये. कर्ज फिटल्याशिवाय मरूच नये. माफ कधी होईल याची वाट नाही पाहू. कर्ज फिटल्याशिवाय मरू नये. अग्नी पूर्ण विझल्याशिवाय जागा सोडू नये. आणि शत्रू समूळ नष्ट करावा. शत्रुशेषम, शत्रू शिल्लक ठेवू नये. अग्नी शिल्लक ठेवू नये आणि ऋण शिल्लक ठेवू नये.
अग्नी शिल्लक ठेवू नये. तो जर आपण तसाच सोडला आणि निघून गेलो तो कधी भडकेल सांगता येणार नाही. म्हणून अग्निशेषम समूळ नाश करावा. शत्रू शिल्लक ठेवू नये. कारण शत्रू शिल्लक ठेवला तो कधी मुंडकं वर करील. मग शत्रू संपवावा येन केन प्रकारे. मग आपली युद्ध करण्याची तयारी नसेल, भांडण करण्याची तयारी नसेल, मारामारी करण्याची तयारी नसेल, आपल्याकडं तशी शक्ती नसेल तर आपण माघार घ्यावी, तह पुकारावा, त्याच्या पायावर डोकं ठेवावं, पण शत्रू शिल्लक ठेवू नये. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण पुन्हा पुन्हा प्रवर्धन्ते तस्मात् शेषं न धारयत. या गोष्टी पुन्हा पुन्हा उद्भवतात. ऋण शेषण पहिला मुद्दा आहे. ऋण कर्ज कुणाचंच शिल्लक ठेवू नये. कर्ज 3 प्रकारचं ऋण आपल्यावर आहे. पहिलं ऋण देव ऋण आहे, दुसरं आहे संत ऋण म्हणजेच ऋषी ऋण, आणि तिसरं आहे पितृ ऋण. या 3ही ऋणातून उतराई झाल्याशिवाय मरूच नाही. ऋण शेष देवाचं ऋण, देवाच्या ऋणातून मुक्त व्हावं. बरं, देवाचं काय ऋण आहे आपल्यावर? देवानं आपल्याला काय दिलं किंवा देवानं आपल्याला काय नाही दिलं? देवानं जे दिलंय ते सगळं देवानंच दिलंय. बरं, कुठल्याही प्रकारचा भेद न ठेवता सर्वांना सर्व दिलं. सर्वांना दिव या धातूपासून देव शब्द तयार झाला. दिव म्हणजे दिवा, जो सर्वांना प्रकाशित करतो तो दिवा. तसं जो सर्वांना सर्व देतो. काय दिलं आपल्याला? दिले इंद्रिय हात पाय कान, हा डोळे खण बोलाया वचन, नारायण आनाचे निवपना भवरोगा. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, सगळ्या गोष्टी देवानं आपल्याला जिथल्या तिथं दिल्या. बरं, एवढंच दिलंय का? या शरीराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची पूर्तता कोण करतो? आपण जन्माला यायच्या अगोदर आपली खाण्याची व्यवस्था तयार आहे. मला आपण जन्माला यायच्या अगोदर आपल्याला हातभर जागेची गरज आहे, ती जागा तयार आहे. आपल्याला कपड्याची गरज आहे, कपडे लगेच तयार आहे 5व्या दिवशीच. तुलसीदासजी फार गोड वर्णन करतात. पहिले रचा प्रारब्ध, फिर रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुवीर. पहिलं राम या शरीराला लागणाऱ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या, मग शरीराची रचना केली. अगोदर या शरीराला काय काय लागणार आहे हे सगळं करणारा कोण आहे? म्हणून त्या देवाचा आपल्यावर ऋण आहे. मग त्या देवाच्या ऋणातून उतराई होण्याकरता काय केलं पाहिजे? त्याचं भजन केलं पाहिजे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, हा साधा नियम आहे ना. मग त्याचं भजन करावं, त्याची स्तुती करावी, त्याचे गोडवे गावे. गुण गाईन आवडी. भगवंताचं भजन करावं. कधी मधी करावं का पाची बारी पुरतच फक्त? कधी मधी चालेल का? सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रतः. रात्र न कळे दिवस न कळे, सतत त्याचं भजन करावं. मग त्याचं भजन केलं तर काय होईल आहे पुढं आपल्याला बोलायचंच आहे या विषयावर. भजन त्याचं करावं, रात्रंदिवस करावं. तुकोबरायांनी भजन केलं, गोविंद 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 हा मना लागल्या
नाना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. या वृत्तीवर आरूढ होण्याकरता देवाच्या ऋणातून उतराई होण्याकरता देवाचं भजन आहे. भजन देवा करता देवाचं असावं. देवा करता देवाचं भजन आहे. आता आपले भजन कसे आहेत यावर बोलणंच नको. भजन देवा करता देवाचं. आपलं प्रतिष्ठे करता कुणाचं नावा करता, कुणाचं कशा करता, कुणाचं पोटा करता. भजन देवा करता देवाचं भजन करावं महाराज. भगवान सांगतात गीतेच्या 10व्या अध्यायात, अर्जुना मरणाचा प्रसंग आला तरी जे माझ्या चिंतनापासून बाजूला जात नाही. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. अर्जुना चित्ते मीची झाले मियाची प्राणे झाले जीवो मरो विसरले बोधाची आभुली. या पद्धतीनं भजन केलं तर देवाच्या ऋणातून उतराई होता येईल. भजन करतो आपण. अनेक प्रकारचे भजनामध्ये दोष आहेत. तिसऱ्या चरणावर आपण पाहणार आहोत ते दोष कोणते कोणते. भजन देवा करता देवाचं असावं. जे भजन केल्यानंतर जीवाला आत्म्याला आनंद मिळावा, समाधान व्हावं, ते भजन असावं. जनाबाईनं भजन केलं देवा करता देवाचं केलं. वाङ्मय जनाबाईचं बघा तुम्ही. जनाबाईचं सर्वस्व भजन म्हणजे देवा करता देवाचंच आहे. सर्वस्वी. मी पहा प्रमाण कसे आहे. सुंदर माझे जाते गे फिरे बहु गे. सुंदर माझे जाते गे फिरते बहु गे. सुंदर माझे जाते का फिरते बोलेगा. सुंदर माझे जाते का फिरते तुगे तुये रे बाजला. सासवानी सासरा निरतो दिसरा. सासवानी सासरा निरतो दिसरा. भजन देवा करता देवाचं आहे. देवा करता देवाचं असावं. प्रतिष्ठे करता नसावं, देवा करताच असावं. मग असं भजन तुकोबरा म्हणतात आम्ही भजन केलं. विषय तो त्यांचा झाला नाना. विषय तो त्यांचा Ah
देवाचं भजन, देवाच्या ऋणातून उतराई होण्याकरता देवाचं भजन करावं. संतांच्या ऋणातून उतराई होण्याकरता संतांचं वाङ्मय वाचावं, त्यांच्या विचारांचं आचरण करावं. मग ज्ञानोबरायांच्या रूपानं ज्ञानेश्वरी आपल्या समोर आहे, गाथेच्या रूपानं जगद्गुरू तुकोबरा आपल्या समोर आहे, श्रीमद भागवताच्या रूपानं रामायणाच्या रूपानं नाथ महाराज आपल्या समोर आहेत. संतांच्या वाङ्मयाचं वाचन करावं, मनन करावं, आचरण करावं आणि देवाचं चिंतन करावं. यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता असं संतांचे काय उपकार आहेत आपल्यावर. मज निरंतर आजागवित मज सांगविती मज निरंतर, सांगविती मज निरंतर. काय सांगाता काय सांगाता संतांचे उपकार. काय सांगाता काय सांगाता संतांचे उपकार. काय संवाद संतांचे उपकार. काय संवाद संतांचे उपकार. मज निरंतर सांगविती मज निरंतर सांगविती मज निरंतर जागविती. मज निरंतर जागविती. मज निरंतर जागविती. काय देवदत्त देवदत्त काय देवदत्त भावे उतराय. काय देवदत्त भावे उतराय. त्या संतांच्या ऋणातून, त्या संतांचे उपकार आपल्यावर आहेत. आपल्याला जाग करतात, ते जाग झोपेतून जाग करतात. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. जगजोगी जगजोगी संत महात्मे आपल्याला जागवतात, हिताच्या ठिकाणी जाग करतात. आता आपण जिथं झोपलेलो आहोत ते तिथं जागे आहे, आणि जिथं ते झोपलेले आहेत तिथं आपण जागे आहोत. 12वा अध्याय 16वा श्लोक. अन्नापेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिय. जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखाशी चढावा जयाची असणे. आपलं उलट आहे,
विठ्ठल 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 मग हे भजन आपल्यापर्यंत आलं, आपल्याकडे हे संस्कार आले, ही संस्कृती आली, ज्यांच्या निमित्तानं आली ते संत आहेत, ते ऋषीमुनी आहेत, म्हणून त्यांचे ग्रंथ वाचावेत, त्यांचं भजन करावं आणि त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावं. मग आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हे सगळे विधी आहेत. मग पंचक्रियेपासून सुरुवात होते तर श्राद्ध कर्मापर्यंत हे सगळे विधी निर्विघ्नपणाने शास्त्र सांगेल त्या पद्धतीनं पार पडतील तरच आपण पितृदोषाला कारण होणार नाही. विठ्ठला म्हणून वास्तविक आई वडिलांच्या ऋणातून उतराई होताच येत नाही. देवल स्मृतीमध्ये आचार्य सांगतात असं कुठलंही शास्त्र सांगत नाही की जे आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता हे केलं की त्यांच्या ऋणातून उतराई झालो. हे व्यवहारात चालतं इकडं सगळं. आपल्या भावानं आपल्या मुलीला कन्यादान घेतलं तर आपण त्याच्या मुलीला घेऊ, हा व्यवहार झाला. आपल्या साडूनं आपल्या मुलीला कन्यादान घेतलं तर आपण त्याच्या मुलीला घेऊ. पण आईनं आपल्याला दूध पाजलं, आपण आईला दूध पाजू शकतो का? बापानं आपल्याला लहानचं मोठं केलं, हाताला धरून चालायचं शिकवलं, अंगा खांद्यावर खेळवलं, आपल्याला पाऊस येतोय का? विठ्ठला विठ्ठला आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याची व्यवस्था नाही, कुठलंही शास्त्र सांगत नाही. फक्त ते गेल्यानंतर मरणोत्तर काळात का होईना, ते असताना तर त्यांची सेवा करायचीच आहे. जिवंत आईवडिलांची सेवा त्याच्याकरता पितृलोक प्राप्त होतो. भगवान सांगतात 9व्या अध्यायातल्या 25व्या श्लोकात, यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेजा यांती मध्या जिनोपी माम. पितरांची, जिवंत पितरांची सेवा केली का पितृलोक प्राप्त होतो. पितृलोकामध्ये सगळे आपले गेलेले सगळ्या पूर्वजांची प्राप्ती होते, पण जिवंत पितरांची सेवा मेल्यानंतरची नाही. मेल्यानंतरची सेवा ही आपली झाली. आपल्याला दोष येऊ नये म्हणून हे सगळे विधी आहेत. मग हे यथासांग पार पाडावेत. ते पार पडल्यानंतर मुद्दल तर भरावंच लागणार आहे, फक्त माफ होईल व्याज. विठ्ठल विठ्ठल मग हे सगळं करण्याकरता मग देव ऋण असेल, संता ऋण असेल, ऋषी ऋण असेल किंवा पितृ ऋण असेल, हे सगळं करण्याकरता हा देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आता हा मिळतच नाही, मिळाला तरी कळतच नाही. ज्याला कळतो त्याला मिळत नाही, ज्याला मिळतो त्याला कळत नाही. एक वर्ग असा आहे कळतही नाही मिळतही नाही. चौथा वर्ग असा आहे कळालाही आणि मिळालाही. विठ्ठला विठ्ठला पहिली गोष्ट मिळतच नाही. दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. मिळतच, हा मिळणं दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, आशत वर्षाची गणना, हातामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मिळतच नाही. पाप पुण्य समान समी तै पाविजे ये. या जन्माला यायचं असेल, मनुष्य जन्माला यायचं असेल तर पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं. सुकृत दुष्कृत नाथ महाराज म्हणतात, इकडं ज्ञानोबराय म्हणतात, ओवी तीच आहे, फक्त प्रयोग बदलला, शब्द प्रयोग बदलला. सुकृत दुष्कृत समान समी तै पाविजे ये कर्मभूमी. मग पाप आणि पुण्य समान झालं. पाप
जास्त झाला तर नरकाला जाईल, पुण्य जास्त झालं तर स्वर्गाला जाईल. इकडं येणार, मग इकडं येणं फार कठीण आहे. हा मिळतच नाही. स्वर्गादी देव सुद्धा याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर, 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 इच्छिताती देवा मृत्युलोकी भावाजना, मृत्युलोकी मृत्युलोकी भावाजना, नारायण नामे हो जीवन मुक्ता, 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 नारायण नामे हो जीवन मुक्ता. स्वर्गादी देव सुद्धा ज्या देहाची इच्छा करतात त्यांना मिळत नाही. मग स्वर्गादी देवांनी इच्छा करावी ज्या देहाची, तो देह आपल्याला मिळालेला आहे. अभंगाचं पहिलं चरण. इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह देव इच्छिता ती पाहे. स्वर्गादी देवांना इच्छा करूनही मिळत नाही. मग ज्याला कळतो त्याला मिळत नाही, हा वर्ग आहे. या वर्गाला या देहाचं महत्त्व कळतं पण मिळत नाही. मिळण्याकरता प्रयत्न आहे. का मिळत नाही? स्वर्गात गेले कशा करता? ईश्वर प्राप्ती करता स्वर्गात गेलेत का? ईश्वर प्राप्ती करताना 9व्या अध्यायाच्या 20व्या श्लोकावर वर्णन आलं. त्रैविद्यामा सोमपा पूत पापा यज्ञैरिष्वा स्वर्गंती प्रार्थयन्ति ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक अष्टांती दिव्यान्नि विदेव भोग. स्वर्गातले दिव्य भोग भोगण्याकरता 100 यज्ञाचे कष्ट आहेत. ईश्वर प्राप्ती करता नाही. 100 यज्ञाचे कष्ट केलेत. स्वर्गातले दिव्य काय आहे? स्वर्गात कल्पतरूचे बगीचे आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनूचे कळप आहेत, अमृताचे कोठारं आहेत. देव समुदाय सेवा करण्याकरता तत्पर आहे. रंभा उर्वशी सारख्या स्त्रिया विलास उपभोगाकरता ज्या स्वर्गात आहेत
त्या स्वर्गाच्या प्राप्तीकरता 100 यज्ञाचे कष्ट आहेत. का ईश्वर प्राप्ती करतायत? या श्लोकावरच्या ओव्या फार सुंदर लिहिल्या. ज्ञानोबराय म्हणतात स्वर्गाला जाणारेही चोरच आहेत आणि नरकाला जाणारेही स्वर्गू नरकू या वाटा चोरांची या. पापात्मके पुण्ये स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जे पाविजे ते शुद्ध पुण्य या मंडळीनं केलेलं नाही आहे. यांनी जे पुण्य केलं ते पापात्मक पुण्य आहे म्हणून ते स्वर्गाला गेलेत. पण स्वर्गाला गेल्यानंतर ते पुढचा श्लोक फार सुंदर आहे 21वा. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंति एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना तथागतम काम कामालभन्ते. मग दया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यूलोका. पुण्य संपलं पुन्हा मृत्यूलोकात येतात. बरं आल्यानंतरची त्यांची अवस्था काय होते? पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात आहेत, पुण्य संपलं त्या अवस्थेचं वर्णन पुढच्या ओवीत केलं ज्ञानोबराय. ओवी थोडीशी वाचायला कठीण आहे, कळायला अवघड आहे आणि सांगायला तर सगळ्यात अवघड आहे. पण ओवी सांगून जातो फक्त. जैसी वेश्या भोगा कवडा वेचे मग दारही चेपू नये तेजे तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे. काय सांगो अर्जुना तुला? ओवीचा अर्थ कळला असं गृहीत धरतो. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बार कुमार 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 कुमार क्या करिए बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार. या वर्गाला या देहाचं महत्त्व कळलेलं आहे पण मिळत नाही. विश्वरूपाला प्रार्थना करतात. 11व्या अध्यायात ओव्या आल्या. देवा विद्यार्णवी पडिलो विषय व्यागुरे आतुडलो. हे देवा विषयाच्या अपेक्षेनं आम्ही 100 यज्ञाचे कष्ट केले पण आम्हाला या देहात ठेवूच नको. कळाला पण मिळाला नाही. नंबर 2चा वर्ग असा आहे मिळतो पण कळत नाही. नंबर 3चा वर्ग कळतही नाही मिळतही नाही. नंबर 4चा वर्ग कळालाही आणि मिळाला. नंबर 3चा वर्ग असा आहे हा मिळतही नाही. आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्य मिळतात पशुवीर्णरामणम. या वर्गाला या देहाचं महत्त्व कळतही नाही आणि तो मिळतही नाही आणि मिळवण्याकरता त्यांचे प्रयत्नही नाही. जा हे तर मुख्य प्राणी आहे त्यांचा विषय सोडून देऊ. कीर्तनात हा विषय घेण्यासारखा नाही. 4था वर्ग असा आहे देह मिळालाही आणि कळालाही. हा वर्ग आहे संतांचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे देवा मला याच देहात ठेव, या गर्भवासात मला सुखाने जन्माला घाल. तुका माने गर्भवासी तुका माने गर्भवासी सुखे
तुका म्हणे गर्भवासाचं दुःख तुकोबरांना माहीत नाही का? तरी या देहाची मागणी करतात. कारण या देहामध्ये याची देही घडे देवाचे भजन किंवा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत या करता. म्हणून या वर्गाला या देहाचं महत्त्व कळलंय म्हणून देवाकडं प्रार्थना करतायत. नामदेव महाराज तर म्हणतात, हे देवा आम्हाला वैकुंठाला पाठवूच नको, इकडं तिकडं आम्हाला पाठवूच नको. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, नको धाडू हरी. वैकुंठाचे आम्हा नको धारे, नको धारू हरी. वैकुंठाचे आम्हा नको धारे, नको धाडू हरी. वैकुंठाचे आम्हा नको धारू हरी, नको धारू हरी. हे वासुदे पंढरी, वासुदे पंढरी सर्व वासते पंढरी, वासते पंढरी सर्व काळ. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको अडाडी घालू आम्हा. वैकुंठी जाऊनी काय बा करावे उगेची बैसावे मौन रूप. मग या देहाला जाऊन आम्ही करणार काय? या वैकुंठाला जाऊन आम्ही करणार काय? काय आहे वैकुंठात? तुझं असणारं वैकुंठ हे देवा तुला आवडत नाही. ते सगळं या सुखा ज्या सुखागाराने देव वेडावला, ज्या सुखागाराने देव वेडावला. वैकुंठ सोडून सदा जगनी राहिला देवा, सदा जगनी राहिला. सुखारणे देव वेडावला, सुखारणे देव वेडावला. देव वैकुंठ सदा जगनी राहिला देवा, सदा जगनी राहिला. हे देवा तुझं असणारं वैकुंठ तुला आवडत नाही. मग आम्हाला तिथं का पाठवतो? वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडाडी घालू आम्हा. आम्हाला त्या वैकुंठात पाठवू नको. तुझं असणारं वैकुंठ तुला आवडत नाही. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, शेषाचे शयन. नावडे वैकुंठ शेषाचे शयन, शेषाचे शयन. हे वैष्णव साधन, वैष्णव साधन आवडले. वैष्णव साधन, वैष्णव साधन आवडले. या वर्गाला या देहाचं महत्त्व कळलंय म्हणून ते देवाला सांगतात आम्हाला इकडं तिकडं कुठंच पाठवू नको. मग आता तिसरा वर्ग राहिला, दुसरा वर्ग की ज्याला देह मिळाला पण कळाला. मग त्या देहाकरता या देहात आलेल्या करता जगद्गुरू तुकोबरायुच्या इथं उपदेश करतात. इहलोकीचा देह देव स्वर्गादी देवांनी ज्याची इच्छा करावी तो देह आपल्याला मिळाला. पण तो जर कळाला नाही, विचारावर आपल्या मनाला प्रश्न. आपण इथं आलो, काय केलं? कशासाठी आलो? येऊन काय केलं आणि करायचं काय? जन्म येऊन केलं काय नाही विठ्ठला ठविला, अरे मुडा भाग्य येना. गेला जीवन माया जन्म येऊन केलं काय विठ्ठल नाही आठविला, अरे मुडा भाग्य येना. हिना अरे हिना काय केलं जन्माला येऊन? अरे मुढा भाग्यहीना म्हणतायत महाराज. काय केलं जन्माला? रात्र गेली दिवस गेले आयुष्य सारे वाया गेले. जन्मा येऊन काय केले? विचारावर प्रश्न आपल्या मनाला. काय केलं आपण? बरं काहीच नाही केलं का? असंही काही नाही केलंय, बरंच काय 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 केलं. बैल इकलीन गोठा बांधला, जमीन इकलीन बंगला बांधला. बरं बस त्याला गेला तर लग्न मोडूनच आला. काय केलं? मिळालाय देह पण कळालाय का? त्याकरता तुकोबराय म्हणतात जर आपण जन्माला आलो त्या देहाची आपल्याला प्राप्ती झाली, पण आपण जर विठोबाचे दास झालो नाही
तर हा जन्म व्यर्थ आहे. अभंगाचं दुसरं चरण. धन्यामी जन्मालो 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 दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्यामी जन्मालो धन्यामी धन्य आम्ही वाया गेलो, असंच आहे ना. धन्य आम्ही जन्मा गेलो पण दास विठोबाचे झालो नाही तर वाया गेलो. बुद्धीचं वैभव वेगळं आहे, देहाची सार्थकता वेगळी आहे. बुद्धीचा योग्य वापर नाही झाला तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. ही बुद्धीचा वापर आहे. नाही कळालं तर हे बुद्धीचं वैभव आहे. आता बुद्धीचे वैभव पणाला लावलं आहे अनेकांनी. त्या विषयावर चर्चा करायला वेळ नाही आपल्याकडे, वेळ आपली संपलेली आहे. पाऊसही हळूहळू सुरू आहे, पुन्हा पंगत आहे. जास्त कमी आला तर राहून जाईल सगळं, हे की नाही. धन्य आम्ही जन्मालो पण दास विठोबाचे झालो. आपण जर देवाचे दास झालो, देवाचा आता ज्याचे दास व्हायला पाहिजे त्याचे होत नाही आणि नको त्याचे झाल्याशिवाय, मला सांगा जीवानं जीवाला शरण जावं का जीवानं देवाला शरण जावं? जीवानं बरं वाटतं, आम्हालाही सांगायला बरं वाटतं, तुम्हाला ऐकायला बरं वाटतं. पण तसं कोणी करीत नाही. ज्याला शरण जायला पाहिजे त्याला जात नाही आणि नको त्याला गेल्याशिवाय. जीव जीवाला शरण गेला की दुःखाला कारण झाला, जीव देवाला शरण गेला की आनंदाचे डोही आनंद तरंग, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. कितीतरी प्रमाण आहे. सर्व सुखले आलो देवाची शरणागती. मग सुखा काय उणे झाले सोयरे त्रिभुवने, अगोदर विठ्ठल रुक्मिणी तुम्ही देवाच्या शरणागतीत आले. जीवाची शरणागती केली का दुःखच दुःख आहे. ए रती माईके दुःखाची जनिती नाही. वर्तमान काळामध्ये दुःखाला कारण कोण आहेत? गौडपादाचार्य फार सुंदर लिहितात. अदायंतेचे यन्नास्ती वर्तमाने पितत्ततः. वर्तमान काळात दुःख देणारी जी मंडळी आहेत ती जवळची आहे, घरातली आहे, आपली आहे. परगावची परदेशातली दुसरी नाही. आपल्या घरातल्या मंडळीपासून आपल्याला जेवढं दुःख होतं तेवढं जगात कुणाचपासून होत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जीवानं शरण देवाला जावं, देवाच्या शरणागतीत आनंद आहे. जीव जीवाला शरण गेला, बाप मुलाला शरण गेला की त्याच्या गोधड्या मारुतीच्या देवळात गेल्याच म्हणून सांगतात. सासू सुनेला शरण गेली का ती चहाच्या कपाला मुकलीच म्हणून सांगतात. शरणागती जीवानं केली, जीवाची केली म्हणून देवाच्या शरणागतीत आनंद आहे. जीव जर देवाला शरण गेला तर तो परमार्थातल्या उच्च स्थितीवर आरूढ होईल. अभंगाचं तिसरं चरण. पटकन म्हणा, पटकन म्हणा. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या
आयुष्याच्या आयुष्याच्या साधने आयुष्य हे साधन वापरून सच्चिदानंद पदवी घेणे परमार्थातल्या उच्च स्थितीवर आरूढ व्हायचं आहे आणि ते आरूढ होण्याकरता ते भजन वेगळं आहे. आपण जे भजन करतो हे वेगळं आहे. भजन तिथं पाहिजे क्लेशरहित, भजन तिथं पाहिजे द्वेषरहित, भजन तिथं पाहिजे स्पर्धारहित, भजन तिथं पाहिजे तिरस्काररहित. मग यापेक्षा जे वेगळं भजन सांगितलेलं आहे ते मने वाचा करणी 8व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकावरची पहिली ओळी. मने वाचा करणी किंवा विषयासी तिलांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगडवाऊनी मग माते हृदय सुनी भोगिताती. विषय सोडून द्यावे, प्रवृत्ती सोडून द्यावी, निवृत्तीकडे निघावं आणि दरम्यानच्या काळात माझं नामस्मरण कर. ते भजन त्या स्थितीवर आरूढ होतं, परमार्थातल्या उच्च स्थितीवर. मग दुसरं भजन 9व्या अध्यायातल्या 25व्या श्लोकावरची ही पहिली ओवी आहे. मने वाचा करणी जयांची भजनी देवांची वाहणी ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले. मग ते देवच झाले, पण ते भजन तसं पाहिजे. आता भजन कसं आहे त्या भजनाच्या बाबतीत काय बोलायचं कारण नाही, प्रास्ताविक भागात आपली चर्चा झालेलीच आहे. पण भजन ते भजन कोणतं आहे? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची साठविला हरी जिही हृदय मंदिरी का असं भजन सांगितलं का ते भजन कोणतं आहे? मग ते भजन केलं, मग त्या भजनाकडे जाण्याकरता योग्य सद्गुरू कृपाळू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ मग मल विक्षेप आवरण बऱ्याच प्रक्रिया आहेत. पण वेळ आपली संपलेली आहे, पाऊसही चालू आहे. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात आता त्या भजनाकडे त्या स्थितीवर आरूढ होण्याकरता आम्ही स्वर्गावर पाय देऊ, पायरी करून वर जाऊ. अभंगाचा शेवट. तुका मने पाठवणी पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. पुन्हा एक वार कैलासवासी सावळेराम गोविंदराव पाटील गुंजाळ आणि अनुसया सावळेराम पाटील गुंजाळ हे आपल्यातून गेलेले आहेत. प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दयाघन परमेश्वराकडे आपण एकच प्रार्थना करूया. हे गदया घन, हे पांडुरंगा, हे परमात्म्या, हे दोनही दाम्पत्य आणि जिथं असतील तिथं त्यांना इच्छित फल प्राप्त हो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करून या ठिकाणी बरोबर असेल ते घ्या, चुकीचे असतील ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला परत द्या. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल.